अ, खूप सारे डिसऑर्डर घेऊन आले होते आणि खूप सारे निगेटिव्हिटी पण घेऊन आले होते. सगळ्यात मोठा माझा डिसऑर्डर म्हणजे मला सांधेवात होता आणि जेव्हा सिस्टमला जॉईन झाले 5.5 वर्षापूर्वी, तेव्हा मी एक वॉकर घेऊन आले होते. कारण मला चालताना बॅलन्स होत नव्हतं बॉडी आणि खूप सारी सूज होती. त्याचबरोबर वजन वाढलेलं होतं, फॅट वाढलेलं होतं आणि स्किन प्रॉब्लेम असे खूप म्हणजे सांगता येणार नाही असे मला डिसऑर्डर होते. त्यामुळे मी निगेटिव्ह होते आणि सिस्टमला जॉईन झाले. मला 15 ते 16 वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती सांधेवाताची, पण पाहिजे तसं मला रिझल्ट भेटत नव्हता. जोपर्यंत मी स्टेरॉइड घेईल किंवा इंजेक्शन घेईल तोपर्यंतच मला रिलीफ भेटत होता. त्याच्यानंतर परत मला त्रास होत होता. जेव्हा माझे कोच राकेश पवार सरांनी आम्हाला सिस्टमची माहिती दिली, तेव्हा सर आधी जॉईन झाले. सरांचंही वजन वाढलेलं होतं, 78 केजी होतं. त्याचबरोबर त्यांना बीपी होता, शुगर बॉर्डर लाईनवर होती. त्यामुळे त्यांनी सिस्टम जॉईन करायचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी सिस्टम जॉईन करायचा निर्णय घेतला, तेव्हा मी फक्त हो म्हटले, करा जॉईन. पण मी काहीच रिस्पॉन्स दिला नाही, कारण मला करायचंच नव्हतं. पण जेव्हा सरांनी सिस्टम जॉईन केलं, न्यूट्रिशन घेतलं, वर्कआउट केलं, तेव्हा त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस मला दिसू लागले. 1-1.5 महिन्यातच त्यांच्यामध्ये फॅट कमी होत होतं. त्याचबरोबर त्यांची जी एनर्जी लेव्हल होती, थकवा होता, तो पूर्णपणे कमी होत होता आणि दिवसभराच्या कामाच्या लोडमुळे त्यांची चिडचिड खूप व्हायची, ती पण कमी झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये चेंजेस जाणवत होते, पण मी निर्णय घेतला नाही. कारण मी मनात ठरवलं होतं, की मला कुठेच बरं वाटणार नाही. इतकं मेडिसिन घेऊन सुद्धा मला फरक पडत नाही, तर इथं तरी काय भेटणार? कारण आज जे वर्कआउट आपण सगळ्या कोचेसचं बघतो, ते बघून नवीन गेस्टला म्हणजे असं वाटतं की आपल्याला जमणार नाही. तसंच मलाही वाटलं होतं. पण जेव्हा माझे कोच राकेश पवार सरांनी सांगितलं की फक्त न्यूट्रिशन घ्या आणि वर्कआउट बघा, एक्सपिरियन्स आहे का? बाकी काहीच ऍक्टिव्हिटी करू नका. त्या बेसवर मी जॉईन झाले आणि जॉईन झाल्यानंतर मला प्रॉपर सगळं न्यूट्रिशन मला दिलं गेलं. डेली जे रुटीन होतं त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे मला जाणवत होतं की मी काय चुकीचं करत होते. उशिरा उठणं, त्याच्यानंतर कधीही खाणं, कधीही झोपणं, पाणी कसंही पिणं, इतर ज्या गोष्टी होत्या त्याही माझ्या डाएटमध्ये होत्या. त्यामुळे त्या मी हळूहळू स्किप करत गेले. त्याबरोबर आपलं न्यूट्रिशन तर होतंच. त्यामुळे मला छान असं रिझल्ट यायला लागला. कमी दिवसातच माझं छान असं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली. माझे मसल्स गेन व्हायला लागले. 10-15 दिवसातच माझी एनर्जी लेव्हल वाढली आणि 3 महिने मी प्रॉपर सिस्टम फॉलो केल्यानंतर खूप छान रिझल्ट आला. कमी वर्कआउट करून सुद्धा माझं 10 किलोचं फॅट लॉस झालं 3 महिन्यात आणि 36 वरनं इंचेस माझे 30 वर आले. जवळपास माझे 6 इंचेस 3 महिन्यात कमी झाले आणि डेली रुटीनला आम्हाला जावं लागायचं. त्यामुळे आम्ही 3-3.5 महिन्यानंतर माझं जे रुटीन चेकअप होतं ते चेकअप करायला गेलो. त्यामध्ये माझा सांधेवाताचा जो रिपोर्ट होता तो नॉर्मल आला. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. मी डिस्क्लेमर देते. व्यक्तिनिशी रिझल्ट बदलू शकतो. 3च महिन्यात माझा सांधेवात नॉर्मल आला आणि त्या दिवसापासून माझे जे स्टिरॉइड वगैरे होते ते पूर्णपणे बंद करण्यात आले. माझे